40 नंतर स्त्रियांसाठी एक महत्वाचा टप्पा सुरू होतो. 40 नंतर अचानक काही स्त्रियांना जास्त प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. मूड सतत स्विंग्स होतात, चिडचिड होते, खूप थकल्यासारखं वाटतं, एकटं एकटं राहावंसं वाटतं. तर मग ही सर्व लक्षणं मेनोपॉजची असू शकतात. मेनोपॉजची ही सुरुवात असू शकते. म्हणून आज आपण मेनोपॉज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मेनोपॉजची लक्षणं, या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय करणं टाळलं पाहिजे आणि फक्त मी 5 महत्त्वाच्या एक्सरसाइज सांगणार आहे की जे तुम्ही केल्यामुळे तुम्हाला या सर्व काळामध्ये खूप छान व्यवस्थित असा रिलीफ मिळेल. आणि शेवटी सांगणार आहे एक गोल्डन टिप. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन आपल्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर चला सुरुवात करूया. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. माझ्याकडे एक महिला क्लासला यायच्या. त्या साधारण 45 वर्षाच्या होत्या. त्यांनी मला एकदा विचारलं की ताई मला खूप गरम गरम जाणवतं, थकल्यासारखं वाटतं, कसं तरीच होतं. तर मी त्यांना विचारलं तुमची पाळी नियमित आहे का? तर त्या म्हणाल्या नाही, पाळी माझी कधी 2 महिन्यांनी, कधी 3 महिन्यांनी, तर आता कधी कधी तर 6-6 महिन्यांनी यायला लागली आहे. मग हे सर्व पाळी जाण्याचे संकेत आहेत, मेनोपॉजचे संकेत आहेत. मग मी त्यांना काही 5 एक्सरसाइज दिलेले आहेत. तर मग आता आपण सर्वप्रथम मेनोपॉज म्हणजे काय ते पाहूया. सो लेडीज, हा काही आजार नाही, तर महिलांच्या जीवनातील महत्वाचा असा नॅचरल टप्पा आहे. मग मेनोपॉज म्हणजे काय, तर महिलांची मासिक पाळी कायमची बंद होणे. साधारणपणे हे 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान घडते. यावेळी आपल्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन कमी होतात आणि आपल्या शरीरात वेगवेगळे बदल जाणवू लागतात. अचानक गरम होणे, जास्त घाम येणे, चिडचिड होणे, खूप जास्त थकल्यासारखं वाटणं, मूड स्विंग्स होणे, झोप न येणे, सतत घाबरल्यासारखं वाटणे, ही सर्व लक्षणे मेनोपॉजची आहेत. आणि ही सर्व लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी आता जे एक्सरसाइज सांगणार आहे ते तुम्ही जर नियमितपणे केले आणि मी जी गोल्डन टिप सांगणार आहे ती जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुमचा हा सर्व काळ खूप छान आणि व्यवस्थित पार पडेल. आता सर्वप्रथम करणार आहोत आपण बटरफ्लाय पोज. कशी करायची तर बघा, दोन्ही पाय या पद्धतीने दुमडायचे आहेत, एकमेकांना छान जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जास्तीत जास्त या पद्धतीने पेल्विक भागाच्या जवळ आणायचे आहेत. हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत, बरोबर, आणि छान या पद्धतीने हलवायचे आहेत वर खाली व्यवस्थित. ही बटरफ्लाय पोज महिलांसाठी खूप आवश्यक आहे. आपला हा जो पेल्विक भाग आहे तो मजबूत होतोय. या ठिकाणी थाईजला जर फॅट साठली असेल तर ती कमी होण्यास मदत होते. हार्मोन संतुलन या छान आसनामुळे होते. मग हे किती करावं तर 1 ते 2 मिनिट आपण छान या पद्धतीने करायचं आहे. मी आता सध्या काउंट घेते, माझ्यासोबत तुम्ही केलं तरी चालणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर हे दोन्ही कोपरे आहेत की नाही ते छान या पद्धतीने मांडीला जोर देऊन जास्तीत जास्त या पद्धतीने दाबायचे आहेत, जेवढं शक्य होईल तेवढं. आणि पुढे जेवढं बेंड होत आहे तेवढं बेंड व्हायचं आहे. बघा, यामुळे मासिक पाळीच्या काही समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यास मदत होईल. इथे होल्ड करायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हळूहळू समोर येऊन रिलीज. योगासन 2 चक्की चलनासन. चक्की चलनासन अतिशय महत्वपूर्ण. मेनोपॉजसाठी मासिक पाळी अनियमित असेल तर महत्वाचं आहे. यामध्ये बघा, दोन्ही पायांमध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि मग अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे. त्यानंतर क्लॉकवाईज, पुन्हा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने गोल फिरायचे. त्यावेळी हात या पद्धतीने दुमडायचे नाहीयेत तर सरळच ठेवायचे आहेत आणि शक्य होईल तेवढं गोल या. बघा,
त्यानंतर अँटी क्लॉकवाईज असं फिरायचं आहे. त्यामुळे आपल्या कमरेला छान पीळ बसतो आणि कमरेचे स्नायू छान लवचिक होतात आणि त्यामुळे पोटदुखी, कंबरदुखी बंद होते. बघा माझ्या बरोबर करा. छान जास्तीत जास्त वाकून मागे वाकायचं आहे. नंतर या ठिकाणी या पद्धतीने 1 बघा, 2 जास्तीत जास्त वाका, नंतर मागे पण 3 जास्तीत जास्त मागे, 4 5 त्यानंतर अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 and 5 या पद्धतीने. बघा मी या पद्धतीने देखील करून दाखवते तुम्हाला. जर तुम्हाला जास्त पाय अंतर घेतल्याने त्रास होत असेल तर अगदी या पद्धतीने पाय जुळवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर छान हात गुंफायचे आहे, जास्तीत जास्त पुढे वाकायचे आहे आणि मग मागे. बघा 1 2 माझ्यासोबत करा, 3 4 संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो याच्यामध्ये, 5 1 2 3 4 and 5 या पद्धतीने. रिलॅक्स. एक्सरसाइज 3 आता आपण करणार आहोत सेतुबंधासन. बघा सेतुबंधासनामध्ये दोन्ही पाय या पद्धतीने सीट जवळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने बाजूला, मान सरळ आणि पोट आत दाबून श्वास घेत जास्तीत जास्त वर व्हायचं आहे या पद्धतीने. बघा या पद्धतीने आणि इथे होल्ड करायचं आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढं. यामध्ये थायरॉइड संतुलन होण्यास मदत होते. पाठीचा कणा त्याला छान लवचिकता प्राप्त होते, कंबर दुखणे थांबते आणि सीट छान टोन होतात. त्याच वेळी हार्मोन संतुलन सुद्धा होते. म्हणून ब्रिज पोज खूप महत्वाचे आहे. हळूहळू श्वास सोडत खाली यायचं आहे. योगासन 4 कोब्रा पोज. आता आपण करणार आहोत छान भुजंगासन. बघा या पद्धतीने पाठीवर छान आपल्याला या पद्धतीने पालथं झोपायचं आहे. त्यानंतर हनुवटी मॅटला दोन्ही हात या पद्धतीने सरळ. ओके. त्यानंतर बघा आपण सुरू करत आहोत भुजंगासन. 1 ला छान श्वास घेत कपाळ मॅटला आणि दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत या पद्धतीने आणि पाय बघा या पद्धतीने पायाचे तळवे. त्यानंतर पुन्हा श्वास घेत आपल्याला मान जास्तीत जास्त वर घ्यायची आहे या पद्धतीने आणि पूर्ण शरीर उचलून या पद्धतीने हात वक्र ठेवायचे आहेत आणि मान जास्तीत जास्त मागे आणि आपल्याला शक्य होईल तेवढं इथे होल्ड करायचं आहे. तुम्ही मनातल्या मनात 10 काउंट करू शकता. यामुळे हार्मोन संतुलनास मदत होते. पोट आणि पाठीला छान आराम मिळतो. बघा पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते. कमरेला देखील छान व्यायाम मिळतो. त्यामुळे तिथली कार्यक्षमता सुधारते आणि स्ट्रेस देखील कमी होतो या पद्धतीने. नंतर श्वास सोडत हळूहळू खाली यायचं आहे. हात सरळ हनुवटी मॅटला या पद्धतीने. मी पुन्हा एकदा दाखवते. बघा या पद्धतीने कपाळ मॅटला आणि हात खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये. त्यानंतर श्वास घेत मानवर छातीवर जास्तीत जास्त मागे. होल्ड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हळूहळू श्वास सोडत खाली यायचं आहे या पद्धतीने. योगासन 5 चाइल्ड पोज बालासन. बालासन आता आपण करणार आहोत. यामुळे मन शांत होतं,
झोप सुधारण्यास मदत होते आणि आपल्याला जो काही स्ट्रेस असेल तो देखील कमी होण्यास मदत होते. मग कसा करायचा? तर या पद्धतीने वज्रासनात बसायचं. त्याच्यानंतर दोन्ही मांड्यांमध्ये अंतर घ्यायचं या पद्धतीने आणि मग हात हळूहळू समोर घ्यायचे. बघा या पद्धतीने शक्य होईल तेवढं छान समोर आणि मग नंतर कपाळ मॅटला आणि छान रिलॅक्स राहायचं आहे. बघा यामुळे छान आपल्याला वाटतं, विश्रांती मिळते, संपूर्ण शरीर छान रिलॅक्स होतं आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा श्वास घेत वर यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला जर अजून रिलीफ हवा असेल, मन खूप थकलंय, शरीर थकलंय आणि तुम्हाला कमी वेळात विश्रांती हवी असेल, तर या पद्धतीनेच बसायचं आणि छान एक पिलो घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आणि ही समोर ठेवायची आणि त्यानंतर त्यावर छान आरामात पडायचं आहे आणि दोन्ही हात या पद्धतीने आणि छान रिलॅक्स व्हायचे. बघा तुम्ही दिवसभरात जेवढं थकले असेल की नाही, तो थकवा संपूर्ण निघून जातो. खूप छान रिलीफ मिळतं. फक्त 2 मिनिट तुम्ही या पद्धतीने केला तर तुमची सर्व थकवा, अंगदुखी सर्व निघून जाणार आहे आणि खूप छान रिलॅक्स फील होणार आहे. सो लेडीज, ही 5 योगासनं तुम्ही रोज केली तर नक्कीच तुमच्या मेनोपॉजमध्ये तुम्हाला छान फरक अनुभवण्यास मिळेल. त्याचप्रमाणे या योगासनांबरोबर 5 ते 10 मिनिट प्राणायामाचा सराव नक्की करा. आपली ही व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्यासोबत प्राणायाम करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर या सेशनमध्ये तुम्हाला मेनोपॉजमध्ये काय काय टाळायचं आहे, तर जंक फूड खाणं, रात्रीचं जागरण, खूप जास्त ताण घेणं आणि व्यायाम न करणं, या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. रोजच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि 10 ते 15 मिनिट व्यायाम नक्की करा. मग आता गोल्डन टिप, सकाळी उठल्याबरोबर 1 चमचा आळशी म्हणजे फ्लेक्स सीड्स रोज खाल्लं तर नक्कीच तुमचे हार्मोन सुधारण्यास मदत होईल आणि मेनोपॉजचे सिम्पटम्स देखील कमी होण्यास मदत होते. सो कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, रिलेटिव्हजना. त्यांचे देखील मेनोपॉज खूप छान आणि व्यवस्थित होण्यासाठी. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. लक्षात ठेवा, मेनोपॉज हा आजार नाही, तर आपण छान रोज योगा केलात आणि योग्य जीवनशैली ठेवली तर सगळं व्यवस्थित आणि मजेत होईल. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.